जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरींना कठोर शिक्षेची मागणी। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर तुषार सननसे यांची पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे तक्रार। भारतीय जनता पक्षाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसेच महिलांविषयी अश्लील आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे। या क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याबद्दल अत्यंत विकृत वक्तव्ये करण्यात आली आहेत। या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश सरचिटणीस डॉक्टर तुषार सननसे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश महामंत्री श्री विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप्सने एक खळबळ उडवून दिलेली आहे। या क्लिप्समध्ये आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व माजी मंत्री एकनाथरावजी खडसे साहेब आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात अतिशय अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामध्ये केंद्रीय राज्य युवक क्रीडा मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, या जिल्ह्याच्या माजी खासदार हिनाताई गावित, डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संदर्भामध्ये अतिशय अश्लील अशा भाषेमध्ये वक्तव्य केलेलं आहे आणि महिलांचा जो या तमाम महाराष्ट्रातील महिलांचा यामध्ये अपमान झालेला आहे। तर त्या संदर्भामध्ये आज आम्ही SP ऑफिस कलेक्टर आपल्या मॅडम अश्विनी सानप मॅडम यांना निवेदन दिलं आहे। भारतीय जनता पक्ष हा सुसंस्कृत पक्ष आहे। या पक्षामध्ये आम्हीसुद्धा काम केलेलं आहे आणि अशा पक्षात जे महामंत्री म्हणून ज्यांना पद दिलं त्यांची क्षमता नसताना त्यांना ते पद दिलं गेलं आणि अशा व्यक्तीने अशा पद्धतीच्या 3500च्या वरती क्लिप्स अशा आहेत अशी बातमी आहे। या क्लिप्समध्ये त्यांनी जी भाषा वापरलेली आहे ती अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह भाषा आहे। त्यामध्ये त्यांचा जो PA आहे त्याला अटक तर झालेलीच आहे। मला तर वाटतं की त्या PAने समाजासमोर यांचा पुरखा फाडलेला आहे। अशा प्रकारची प्रवृत्ती जर भारतीय जनता पक्षाच्या या नेत्याची असेल तर त्यांना तात्काळ अटक व्हावी व या सुसंस्कृत जिल्ह्याचं नाव जे महाराष्ट्रामध्ये खराब होत आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही पोलीस अधीक्षक मॅडम यांना केलेली आहे।